कोणी आता प्रोग्राम रेकॉर्ड मध्ये मोठो आज था तो बिडेन से एक दिदा हां हां अरे बोला से गांगला तो सबीत जाओ आप वो आंग बता रे कोई बात ज्यादा उतर हां शेन वो तो चालू नहीं वो तो नाही का अरे गाड़ी वाले भाड़ काढून चुकीत जायचं नाही पुढचं नाही सुभाष चलो बरोबर siapa pincel deh sih udah libat dari viral ya apa pincel itu ini कत वाजायची रिक्षा तरी का माग माग येत असेल शेटी तू दे पत्रकार थोड़ा गॅप कर माना आता फटाकडा सर मोठो सर सुभाष आज नाही हे अलग बजा नी वजा रे तोप दे वर खून तोप इथं तोप दे वजन केला अरे वजन तो कोडी रे रे वजन नको करे
शॉर्ट सारखं झालं खेळ पिक्चर मध्ये स्टोरी असते. हे त्यांचं घर आहे का? नाही पुढे पुढे आहे का? इथे कोणा चुलते बाकी भाऊ की ओके. ते मंडप लावलेले. हिरो पुरून DJ Aziz SK. Mic down, wireless.
आजी आजोबाचं पूजन प्रकाश जाधव आणि त्यांच्या आहे हरिलाल नाईक तांडा प्रकाशचे नाना. तर या तांड्यामध्ये प्रकाशचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तब्बल 32 वर्षाचं अंतर, पण एका क्षणात मिटलेली ही दुरावस्था. हे वायर हलकोच वायर हो माइक लो नाही सर वायरलेस वायरलेस घे ना काय मामा वातावरण आपल्याला वाटलं नाही होतं लाईट छडी मी मराठीतून यासाठी बोलत आहे की जे पत्रकार बांधव आहेत त्यांनाही या गोष्टीची माहिती व्हावी. कारण 32 वर्षाचं अंतर, पण एका क्षणात मिटलेली ही दुरावस्था आहे. कारण जगभर फिरलेलं जे पाऊल आहे आज परत आपल्या मातृभूमीतच स्थिरावलेलं आहे. रागाने घर सोडलं पण प्रेमाने परत आणलं. या प्रेमामध्ये एवढी ताकद आहे आणि ती 32 वर्षानंतर आपल्या समोर प्रकाशच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळते. प्रकाश हा एकुलता एक मुलगा आपल्या आई वडिलाच्या पोटी आणि 4 बहिणी. प्रकाशचे वडील हे घरात मोठे, त्यानंतर ते नाशिक या ठिकाणी गेले आणि तिथून हा जो प्रवास सुरू झालेला आहे. त्यानंतर या तांड्यातील सर्व ज्येष्ठ मंडळी, सर्व माझे मामा भाऊ, मारीशे मामी नानी, मारीशे काकी दादी भेणे, मार वहिनी, बोंदुरशे भेणे, ही जाधव कटमाळो आणि एक कटमाळेर माई, एक कुटुंबेर माई प्रकाशेरो तर मात्रा एकदम म्हणजे कळजेर गाटेगंती हिवडेकंती स्वागत किदेचो. खरोखरच ही आनंद फक्त हे जाधव कुटुंबेनच कोणी, तो पूर्ण हरलाल नाईक तांडेन तालुकान आणि मार पोस्ट चलेगी जन उडनिस्ता पोस्ट देखतानी जे मेडियार माई वाते आवगी ही जे 32 वर्षेरो प्रवास सांभाळतानी सामळेवाळे राखीर माई आश्रू आवगे. तो आज आपण ये वाते आता सामळेवाळेचा सर्वप्रथम मग प्रकाश आणि हमार भेणोई जनार्दन सुभाष वंदूर वडील यांनी विनंती करू छू की आपले दादी दादा पुष्पार्पण करताना वंदून थोडा हार फूल हाताने वंदूर पूजा करो आणि लगेच आपण आता प्रकाश जनार्दनातून हे प्रकाशमय होताना आपल्याला दिसत आहे. त्यांच्या आईवडिलांच्या प्रेमाचा हा एक विजय आहे. आईवडिलांच्या प्रेमाचा विजय आहे. या कुटुंबावर सदैव असेच आनंद आणि आशीर्वाद राहो. कारण या पुनर्मिलनाचा क्षण सदैव हसरा राहो. या कुटुंबात प्रेम, एकता आणि सुख नांदो. नाती अमर आहेत, प्रेम अजर आहे. या कुटुंबात हा आनंद सदैव राहो. नाती ही तुटत नसतात. काही क्षणासाठी जरी आपण काही कारणास्तव थांबलो तरीही ही तुटत नसतात. पिना बाप दादा केला गे पाणी लकडी मारेती दी जा घेणे कतराई वादवीर्य कतराई वातेरिय पण नातो कराई तुटेनी. आज साधा समुद्रा पलीकडे माल्टा युरोपेर माई असो एक देश किंवा बारक्यासो देश पण जगेर माई शेर माई विकसित पर्यटन स्थळ करता ओळखावस. माल्टा ही देश इटालीर बाजूंच दक्षिण साइडेन आणि वो माल्टार चारी बाजून समुद्रस आणि वो बेट्स लोक पर्यटन जो आपण भारतीय माई महाराष्ट्रीय माई लोक गोवान फरेन जावच तरुण युवा मंडळी मालंस जो एक माल्टार माई पर्यटन स्थळ वो देश आणि वो देशेर माई एक 5 स्टार हॉटेलेर माई एक मॅनेजमेंट करेरो काम ही प्रकाश जाधव वत कररोच अभिमानेर वाच की 32 वर्षेर नंतर कोण आपणे याडी बापेर काका दादार तांडेर आठवण आतानी एक पुन्हा आपले नवीन जन्म मळोच वरनुसार आता आगमन हेच आज मूळ तांडेर माई
जाहिर बाद 32 वर्षेर नंतर प्रकाश फोटो कुआ है उंदर भेंट कुही ये से घटना सांभळे सारू ये पूरे मारे जे काही ज्येष्ठ मंडळीचं तरुण मंडळीचं ये आतुरचं वर करता मग सर्वप्रथम यात प्रकाशेर स्वागत करे सारू ये ठिकाणी रूपर प्रकाशरो भाई सुभाष जाधव आणि उंदूर पूर्ण कुटुंब ये कार्यक्रमेर आयोजन किदेचं आणि वर सारो मग सुभाषेन आणि उंदूर वडील छगन जाधव म्हणून विनंती करू छू युरोप खंडातील भूमध्य समुद्रात वसलेला स्वतंत्र देश माल्टा या देशामध्ये त्यांनी अनेक वर्ष वास्तव्य केलेलं आहे आणि फक्त माल्टाच नाही तर घरातून गेलेला हा मुलगा जगातील 7 भाषा शिकून आज 5 ते 7 देशामध्ये फिरून परत येतोय ही एक आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे कारण घरून गेल्यानंतर फक्त मराठी हिंदी इंग्रजीच नाही तर माल्टीज स्पेन फ्रेंच ह्या सुद्धा भाषा त्याला येतात देशात आहे माल्टा हे जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून ओळखलं जातं ज्या देशाच्या चारही बाजूला पाणी आहे समुद्रामधील हा देश एप्रिलला लाईव्ह 16 एप्रिल 2025 ला जेव्हा मी व्हॉट्सअप कॉलवर लाईव्ह प्रकाशला बोललो माझ्या वहिनीच्या तोंडून शब्द पडत नव्हते एवढा आनंद झाला होता त्या चेहऱ्यावरचा आनंद आई वडिलांचा जो प्रेम आणि 32 वर्षानंतर प्रकाश या पत्राच्या माध्यमातून आणि व्हॉट्सअपच्या त्या व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून म्हणतो की मी जिवंत आहे विचार करण्यासारखी आणि आपल्या अंगावर शहारे येण्यासारखी ही घटना आहे बाई तंबी आहो एवढी बाजूला हे आपल्या समोर या प्रतिमेमध्ये या फोटोमध्ये या खुर्चीवर ज्या प्रतिमा ठेवलेल्या आहेत वाचून ऐक यांचे हे 4 वहिनी मोठी बहीण जी आहे ती लीलाताई अर्जुन राठोड कृपया थोडंसं पुढे आल्यानंतर सगळ्यांनाच माहीत होईल एक परिचय म्हणून मी या ठिकाणी देतो वेळेअभावी आणि जागेअभावी या ठिकाणी आपण थोडी ऍडजस्टमेंट करतोय सगळ्यांना एक परिचय व्हावा म्हणून कारण त्यांचाही सहवास ललिताताई आणि अर्जुन राठोड हे मोठे यानंतर मी कलाताई छगन आणि पोखरी म्हणजे 2 ठिकाणी यांचं वास्तव्य आहे त्यांचे बंधू मगन सर सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत यांचा आपल्या सर्वांना नमस्कार आहे ते आमच्या पाचेगावचेच रहिवासी आहे आणि चौथी जी मुलगी आहे अनिता अंकुश चव्हाण हे माझे सख्खे मधले बंधू आहेत आज संकट आली या कुटुंबावर खरोखरच या संकटाला सामना करून तोंड देऊन आज पुन्हा उमेदीने सुभाष आपल्या समोर उभा आहे निसर्गाची किमया आहे हे सगळं दैवच अगोदरच लिखित आहे आपण जो काजाली छटीराक्षर बर्मा लकडी कोई चुकाय तो चुके वसच वाद दी भाई आणि 2 भाई पेले छोरा मोठेच आणि 2 भाई 4 छोरीस छगन वाचू जाधव यांची ये आवाज कमी करणार फक्त किल्ला एकनाथ राठोड पवारवाडी हवा पाचेगाम तांडेमध्ये देमेलेचा म्हणून मी विनंती करू छु एकनाथ भाऊ हमार पवारवाडीचं पाचेगाम रे शारदा एकनाथ राठोड धन्यवाद और नंतर सविता प्रकाशवर राठोड ये आताच हरला भारतीय आयोजन सारिका परमेश्वर राठोड ओंदूर भी ये आनंद सोहळा में स्वागत मनीषा अजित राठोड ओंदूर आखिर मध्ये जरी आसू येऊ तो सुखेरच म्हणजे घणो आनंद हेगो मनक्यान तरी आखी माहिती असो आवच आणि घणो दुःख हेगो तरी आखी माहिती असो आवच ही आपण शरीर आणि एर करता
ये ठकाळे रूपनं मग जनार्दन वाचू जाधव आणि छगन वाचू जाधव ये दोन्ही बी पूर्ण कुटुंबीय यात स्वागत करू छू. खूप मोठ वाचचं कारण 9वी पास हेर बाद 10वी माई जना प्रकाश येतो नाशिकेनं आर्य वाटे ओंदूर जर मुंडे ती सांगळ्या तो उजी आची वाटे पण ओंदूर वडी तीच म्हणजे वाटे आपल्या समोर कुचू. कारण इयत्ता 9वी झाल्यानंतर 10वीत असताना प्रकाश नाशिक मध्ये राहत होते आणि आपल्या कुटुंबातून तो बाहेर पडला. बाहेर पडल्यानंतर आई वडिलांनी खूप शोधाशोध केली, इतकी शोधाशोध केली की त्या माऊलीच्या हृदयाचं मी या ठिकाणी खरोखरच सॅल्यूट करतो की एवढं दुःख. एकुलता एक मोठा मुलगा, 4 लहान लहान मुली आहेत आणि मोठा मुलगा घरातून निघून गेलेला आहे आणि त्या मुलाला शोधत शोधत त्या डोळ्यामध्ये, त्या नजरेमध्ये, त्या अश्रूमध्ये तो प्रेम, तो जिव्हाळा, ती आपुलकी, आपल्या मुलाविषयीचं प्रेम काय म्हणत असेल ही आपण कल्पना न केलेली बरी. आणि नाशिक मधून निघून गेल्यानंतर त्यांच्या समोर तिथं आदरणीय गोठराम मामा पण तिथं होते, त्यांचे सर्व कुटुंबीय तिथं होते आणि हे दोन्ही जाधव परिवार किती शोधाशोध केली असेल विचार करण्यासारखी गोष्ट आहे. नंतर मला वाटतं एके ठिकाणी कुठेतरी प्रकाशची आणि गुणाबाईची भेट झाली होती म्हणे, पण त्यानंतरही तो त्या ठिकाणाहून निघून गेला, तो घरी आलाच नाही. घरी येईल म्हणून या माऊलीने इतकी प्रतीक्षा केली की आपण ती कल्पना करू शकत नाही. एकुलता एक मुलगा, घरातला कमावता मोठा मुलगा आहे, 4 लहान लहान मुली आहेत आणि तो गेलेला आहे. तो कुठे गेलेला आहे माहित नाही. मीडियाच्या माध्यमातून आज आपण साता समुद्रा पलीकडेही ऑडिओ व्हिडिओ कॉल मधून करून सकाळ संध्याकाळ एकमेकाला 3 वेळेस बोलतोय. पण या माऊलीचा मुलगा 10वीत असताना घरातून गेलेला आहे आणि तो पुन्हा परत आलाच नाही. मध्यंतरीच्या काळामध्ये कुणीतरी मीच प्रकाश आहे म्हणून एक ही चित्रपटातल्याही वास्तव म्हणजे चित्रपटातल्याही मीच प्रकाश आहे म्हणून साधूचा वेश घेऊन हरिद्वार मधून आम्ही आलो आहोत. मी घरून गेल्यानंतर हरिद्वार मध्ये तपश्चर्याला बसलो, दाढी वाढवलेली सगळ्या गोष्टी, आणि माऊलीने जशी आईची वेडी माया असते ना तशी माऊलीने त्या माणसावरही विश्वास टाकला आणि खरंच माझा प्रकाश असेल म्हणून कळत नकळत काही आर्थिक सुद्धा मदत त्या माणसाला केली. पण तरीही मनातली जी काही भावना आहे ती अधूनमधून स्वतःलाच प्रश्न विचारत होती की खरोखरच हा प्रकाश आहे का. बऱ्याच लोकांना विश्वास वाटत नव्हता. 16 एप्रिलला मी स्वतः ऑडिओ व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या वहिनीसह प्रकाशला बोललो आणि आपल्या वरिष्ठ मंडळीला सांगितलं की प्रकाश अजून जिवंत आहे म्हणून सांगतायत. त्या माणसाने सुद्धा मला सांगितलं हे अगोदरच एकदा झालंय ना तसंच हे असं कुणीतरी असेल म्हणे आणि हे काही शक्य नाही. पण जेव्हा प्रकाशने लहानपणीच्या काही ज्या आठवणी आहेत, ज्या घटना आहेत त्या सांगितल्यानंतर अगदी सीआयडी चौकशी केल्याप्रमाणे सुभाष सुद्धा सुरुवातीला मला वाटतं ऑडिओ कॉल आला आणि विदेशातून आलेले ऑडिओ कॉल हे फ्रॉड असतात, आपल्या खात्यावरील रक्कम घेण्यासाठी असतात, ते फसवतात. म्हणून सुभाषने सुरुवातीला हा माझा भाऊ नाही आणि हे कोणीतरी असेल असं म्हणून सांगितलं. प्रकाशने सुद्धा खूप प्रयत्न केले. मी प्रकाशला बोललो, प्रकाशने असं सांगितलं की मी अगदी 1-2 वर्षापूर्वी नाशिक या ठिकाणी सुद्धा पत्र पाठवले. पहा घटना कशी आहे. ज्या ठिकाणावरून प्रकाश मामा आणि जनार्दन मामा म्हणजे आमचे दाजी आहेत ते राहत नाही, पत्र तिथं आलेलं आहे पण उत्तर देण्यासाठी त्या ठिकाणी जी माणसं होती ती तिथं नाहीत. प्रकाशच्या हृदयामध्ये किती काळोख आणि अंधार पडला असेल की जेव्हा मी पत्र लिहितोय पण या पत्राचं मला कुणीच रिप्लाय देत नाही. त्याला आठवलं की हरलाल नाईक माझे मामा आणि त्यांच्याच नावाचं तांडा आहे, त्या तांड्यावर आपण पत्र पाठवू. आपल्या घरच्यांना सांगितलं कारण ते दिल्लीतून मालटाला गेलेत आणि त्यांच्या माध्यमातून एक पत्र आलं. 16 एप्रिल 2025 ला हरलाल नाईक तांड्याच्या या पत्त्यावर एक पत्र आलं छगन मामाच्या नावे आणि सुभाषने ते पत्र वाचलं. त्या पत्रामध्ये प्रकाशचा नंबर होता
विदेशामध्ये आपले नंबर लागत नाही, व्हॉट्सअप कॉल करावे लागतात. प्रकाशने तिकडून ऑडिओ कॉल केला, म्हणजे फक्त ऐकण्याचं. सुभाषने चौकशी केली की खरोखरच प्रकाश आहे का. प्रकाशने व्हॉट्सअपच्या माध्यमातून व्हिडिओ कॉल केला आणि व्हिडिओ कॉल मध्ये प्रकाशला पाहताच सुभाषच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू आले आणि हाच माझा भाऊ आहे. वहिनीने सुद्धा त्या कॉलला जॉईन झाल्यानंतर माझी वहिनी अनिता वहिनी हिने पण सांगितलं की हाच प्रकाश आहे. त्यांचा तो आनंद आणि त्या व्हॉट्सअपमध्ये 16 एप्रिल 2025 रोजी प्रकाशची जी काही क्लिप आहे, जो व्हिडिओ त्यांनी तो पाहिला, तो खरोखरच अगदी हृदयामध्ये शहारे म्हणजे अंगावर शहारे आणणारा होता. आणि अशा माध्यमातून प्रकाशची भेट झाली. आता प्रकाश माल्टा या देशामध्ये आहे, तो इकडे येईल का. मग प्रकाशने इतकं वर्ष त्या ठिकाणी राहून काय केलं असेल. सगळ्यात मोठा प्रश्न आपल्याला निर्माण होतो की एवढं वर्ष असं राहिले त्या लग्नाचं काय. मग त्यांनी तिकडं काही कुटुंब केलेलं आहे का. तर ह्या सगळ्या खूप त्यांनी प्रयत्न खूप केले आईवडिलांना संपर्क साधण्याचा, परंतु त्यांचा संपर्क झाला नाही. आज प्रकाश आपल्या समोर आहे. सर्वांनी तुम्हीच एकदा टाळ्या वाजून सर्वांचं या प्रकाशचं आपण स्वागत करूया. प्रकाश 32 वर्षानंतर या ठिकाणी येतोय. मीच प्रकाशविषयी खूप या ठिकाणी बोललोय. मी सुभाष भाऊला या ठिकाणी विनंती करतो की आपण प्रत्यक्ष प्रकाशची आपली भेट कशी झाली आणि प्रकाश पहिल्यांदा तुम्हाला दिसल्यानंतर कसं वाटलं. त्यानंतर तुमच्यानंतर सुद्धा मी गुणाबाई आणि जनार्दन दाजीला पण विनंती करणार आहे, कारण त्यांचा आनंद त्यांच्या तोंडातून म्हणजे व्यक्त होताना आपल्याला सर्वांना पाहायचा आहे. ही एक खूप मोठी दैवी शक्ती म्हणावी लागेल की आज प्रकाश या ठिकाणी आपल्या माध्यमातून आहे. आणि प्रकाश 10वी झाल्यानंतर त्यांनी जे शिक्षण घेतलं त्या माध्यमातून ते 7 देशात फिरले. शिक्षण इतकं महत्वाचं आहे. आता आमच्या लोकांचं लय अवघड होणार आहे, कारण आता त्या ऊस तोडाच्या सुद्धा मशिनी निघाल्या. आणि मला तर असं वाटतं की येत्या 2-4 वर्षामध्ये जर सर्वांनी या मशिनी, जसं अगोदर ते गव्हाचं बाजरीचं खळ व्हायचं आणि आता कुणी ते करत नाही, ते मशिनीच्या आधारे करते. आणि जर ऊस तोडणारे सगळे मशिनीच्या माध्यमातून जर ऊस तोडायला सुरुवात केली तर कारखाने तर जास्त चालणारच नाही, पण आम्हाला थोडीफार उचल देतात का अशी म्हणायची सुद्धा लेबरवर वेळ येणार आहे. आणि त्यातून आपल्याला फक्त आणि फक्त शिक्षणच वाचू शकतं. तर या ठिकाणी मी खूप बोललो, थांबतोय. गोरूर गुरु सद्गुरु सेवाबाया, गोरूर याडी माता जगदंबा, तमर हमार शेर कुलदैवत आई तुळजा भवानीन आशीर्वाद देती. हमार दादा वाचू मन्ना जाधव, हमार दादी सुरताबाई वाचू जाधव इंदूर आशीर्वाद देती. आज हाय जे दुर्ग शर्करा योग घडन आयो छ एर कारण छ हमारो प्रकाश भाऊ. તમને मालूम छ तम हमार पेक्षा ही मार उपस्थित शे गणगोट सदाशय भाई बहन याडी बाप वडीधारी मंडळी सर्व मित्र परिवार हमारपेक्षाही तुम्ही जास्त उत्सुकता है वातेर. तो हम एकदा नासोर 16 एप्रिल 2025 मग शाळेपरती आयो दोपहर वाच हाफ डे घर आंबेस गो लगेच मार कॉल वाजो. फोन वाजेर बाद फोन देतो मग पोस्टमॅन फोन मिळतो. पोस्टमॅन ती मग बोलो. पोस्टमॅन म्हण केला की तुमच्या जाधव नावाचं एक पत्र आलेलं आहे. मी म्हटलं मला पत्र पाठवा. पत्र म्हणू व्हाट्सएप पे नाको वो पत्र नंबर है तो दिल्ली हो. मैं ऊपर कांटेक्ट की दो वती मन उत्तर आयो कि प्रकाश जाधव आपसे बात करने वाले हैं. वो मराठी वगैरह काही कोणी आवते थे. और नंतर
मनो नंबर नाके नंबर विदेशावर जरा वेगळंच रच आपण ऊपर विश्वास बेसिनी 35 सीरियल रच मग ऊपर काही कॉल कोई लागे नहीं उड़ी थी मैं रिटर्न कॉल की दो आणि मन उड़ी थी उत्तर आयो कि तुम्हें 2 मिनट में फोन आओ जाए 1 मिनट में फोन आओ फोन आयो व्हाट्सअप कॉलिंग तमने मला आमचं आपण व्हाट्सअप कॉलिंग विश्वास रेकॉर्ड व्हाट्सअप कॉलिंग काय रच की फ्रॉड रच फोन आयर बाद मग लगेच घाबरगो परंतु भाऊर फोन येतो भाऊ म्हण काय केला गो मी मराठी बोलो शुद्ध मराठी मी प्रकाश जाधव बोलतोय मन मार मने माहिती तरी भाई प्रेम जागृत हो परंतु मग काय म्हणतं काळो कोणी मग असे प्रश्न विचारो की वो म्हणजे परेशान होगे भाई म्हणताच मग केला गो पत्र आपण वडिलेर नावे दिले ते एक नानारच आपण नाना देवसिंग नाईक येंदूरवन आठवण और नंतर एक मिनटम के दिने शे भेनेर नाम सिरियल थी लीला कला सुनीता अनिता पटापट के दिने और नंतर मोहन विचारो की तुम्हारी शाळा कधी थी शाळेर नाम की लागे और नंतर पुन्हा शाळेर अंतर आणि वडील कत काम करते ते वडील कत काम करते ते कंपनीर नाम के दिने पूर्ण आठवण मन खात्री पटगी खात्री पटेर बाद पचम होऊन फोटो मंगाए लगेच व्हॉट्सअप फोटो नाक दिने फोटो देखले खमत डोर हाथ आसरू धारा वायन लगी मारे वो फोटो में लगेच मा अपने मोठ ताई लीलाताई नाको लीलाताई फोटो देखली थी आणि आश्चर्यचकित आणि एक कसो झटको बेसाचा तो झटको बेटो फोने मन जाणो आणि भाऊच गेला ओकतच ते गेला भाऊ लाभ गो भाऊ ते बोलो भाऊ नंबर ताईन दिनो नाशिकन फोन लगाए नाशिकन बाईनं पप्पानं ओदन फोटो नागो ओदन ते कॉन्टैक्ट फिर बाद वो बोले और कॉन्टैक्ट फिर बाद पूर्ण फॅमिली रो संपर्क भेगो शेना खात्री पडगी काही प्रकार साप हाई आज कहाणीचं एक चित्रपटेन भी आपण आदेश लगू देख मिळचा परंतु प्रत्यक्ष सामोरे तो आपण डिलम काटा कहाणीचाच हे प्रथमच आज घटीचं ही कहाणी आपण आतापर्यंत ऐकली काल्पनिक पाहिली पण प्रत्यक्ष ही आपल्याला डोळ्यासमोर नजरेसमोर आज या हरलेल नाईक नगरीमध्ये आमच्या जाधव परिवारामध्ये आमच्यासोबत घडलेली आहे रामाला सुद्धा 14 वर्ष वनवास मिळाला परंतु प्रभू रामापेक्षाही पुढे जाऊन आमच्या भावाला दुप्पट 2 पटीच्या पुढे जाऊन भाऊंना वनवास भेटला भाऊंना मी म्हटलं तुम्ही आतापर्यंत का आपल्या परिवारासोबत कॉन्टॅक्ट केला नाही त्यांचं काय झालं ज्या वेळेस 1993 मध्ये नाशिकवरून सोडून गेले घर त्यानंतर 2 महिने त्यानं नाशिकमध्ये काम केलं हॉटेलमध्ये काम केल्यानंतर पूर्ण कहाणी मला त्यानं सांगितली त्यानंतर त्यानं गोव्याला गेले गोव्याला राहिले 1 वर्ष तिथून ते कामाच्या निमित्तानं पुण्याला आले पुण्याला राहिले 6 महिने त्यानंतर ते गेले दिल्लीच्या दिशेनं दिल्लीला जात असताना रेल्वेमध्ये त्यांच्यासोबत काहीतरी घात झाला आणि त्यांना कोणीतरी काहीतरी वेगळा समजा कोणत्या तरी प्रकारचा घात झाला झोपेतच राहिले ते जेव्हा दिल्लीमध्ये उतरल्यानंतर त्यांचा पूर्ण नवीन जन्म झाला त्यांना काहीच आठवत नाही खिशात पैसे नाही काहीच नाही फक्त कपड्याची बॅग आणि सोबत आपली शाळेची टीसी होती त्याच टीसीच्या आधारे पुढे गेले ते एक आश्रममध्ये राहिले आश्रममध्ये त्यांना एक असा मित्र भेटला देवमित्र जो की भावाच्या पलीकडे जाऊन काळजी घेणारा त्या मित्रानं काही दिवस तिथे राहिले त्या मित्रानं त्यांना बहिणीच्या घरी नेलं त्यांच्या मित्राच्या बहिणीच्या घरी नेलं त्यानंतर त्या बहिणीनं
यांना भाऊ मानलं. आपल्या भाऊनं पण त्यांना बहीण मानली. 20 वर्ष त्यांच्यासोबत राहिले. भूतकाळ काही आठवत नव्हता. कुठे जन्म झाला, माझं कोण आहे, काहीच आठवत नव्हतं त्यांना. पूर्ण ब्लॅक मेमरी लॉस आपण म्हणतो ना, पूर्ण स्मृतिभ्रंश झाला होता. नंतर त्यानं काय केलं, त्या नववी पासच्या टीसीच्या आधारे पुढचं शिक्षण घेतलं. त्यानंतर नेपाळला गेले. 1 वर्ष नेपाळमध्ये काम केलं. पुन्हा रिटर्न आले दिल्लीमध्ये आल्यानंतर पुन्हा आम्ही सिंगापूरचा व्हिसा काढला. सिंगापूरला गेले. त्या ठिकाणी 1.5 वर्ष काम केलं. 1.5 वर्ष काम करून पुन्हा रिटर्न आले दिल्लीत काही दिवस राहिले. पुन्हा गेले. पुन्हा व्हिसा काढला रशियाचा. पुन्हा रशियाला गेले. रशियामध्ये अबुधाबी, शारजहा या ठिकाणी 2-3 ठिकाणी ते गेले. तिथं पण 2 वर्ष राहिले. त्याच्यानंतर शेवटी ते थायलंडमध्ये गेले. थायलंडमध्ये जाताना तिथं गेल्यानंतर 6 महिने झाले आणि तिथे त्या ठिकाणी लागला कोरोना लागल्यानंतर पुन्हा ते रिटर्न दिल्लीमध्ये आले. कोरोनाच्या काळामध्ये दिल्लीमध्ये राहिले. ते दिल्लीमध्ये असताना आपण तर पाहतो आपले किती हाल झाले, तर शहरामध्ये किती लोकांचे हाल झाले. ते तर भाऊंचं खूप म्हणजे खूप इतकी दयनीय परिस्थिती होती त्या काळामध्ये, ती आपण विचारता सोय नाही. ती परिस्थिती निवळल्यानंतर त्यानं एका मित्राच्या मदतीने ते गेले युरोपला गेल्यानंतर एक वर्षामध्येच त्यांना झाला ब्रेन स्ट्रोक, ज्यांना आपण म्हणतो की पॅरालिस. एक साईड त्यांची पडली. एक साईड पडल्यानंतर त्यांना काहीच सुचत नाही. हातानं काही काम होत नाही, तोंडानं काही बोलता येत नाही, जीभ त्यांची ओळख नव्हती. लगेच त्यानं ॲम्ब्युलन्सला फोन केला. डॉक्टरसोबत आल्या आणि ॲम्ब्युलन्स दवाखान्यात घेऊन गेल्या. दवाखान्यामध्ये थोडे दिवस राहिल्यानंतर त्यांना या ब्रेन स्ट्रोकच्या झटक्यामुळे त्यांची जी गेलेली स्मृती होती ती त्या ठिकाणी परत आली. जे की आपण मातेर मेमरी काम करेनी, मेंदू काम करेनी, शे भुलागो तो भूतकाळ तो वो ठिकाणी वन आहे आठवगो. 2000 डिसेंबर 2024 घटनाची और नंतर काय किती हो, जानेवारी ते फेब्रुवारी 2 महिना सारखो ईमेल किती मोबाइल पर नाशिक ना आपण गोटराम जाधव हमार मोडवापुर ಒಂದೂರ मोठा छोरा हमार भाई एकनाथ भाऊ जाधव ಎಂದೂर परिचय खूप येतो. ಎಂದೂर जगो ईमेल किती ಒಂದೂर काही रिप्लाय होतो की कोणी ओत्ती नंतर वो नाशिक कमिशनर ईमेल किती ओत्ती काही रिप्लाय कोणी नाही आयो. पोलीस स्टेशन किती ओत्ती रिप्लाय कोणी गे. शेवटी एक हॉटेल येते ಒಂದೂर ओळखीर हॉटेलर मॅनेजर फोन किती कॉन्टॅक्ट किती काढे आणि फोन केला की वेटरन मेलो आणि मार परिवार येते मन भेटाव. परंतु मोठबाबू एवढी यार कारण ಒಂದೂರ್ವत काही कॉन्टॅक्ट हे कोणी. शेवटे प्रयत्न वो किती हरला नाही तांडो यात मार का करायचं. आपले वडिलेर नामे ती पत्र दे मेले. पहिलं एक पत्र दे मेले वो काही पोहोचो कोणी. दुसरं एक पत्र दे मेले. वो पत्र 16 डिसेंबर 2025 ना આપણે તાંડેમાન ધડકો અને હા પત્રેર કારણ आज તેમને ન हमने न शेन આપણો प्रकाश भाऊ आज આપણે समोर देखायो. हम 1 वर्ष अंदर संपर्क में रेर बाद म्हणून खूप प्रयत्न केले आग्रह किती एवढी आहे रो दिवाळीर सुट्टी माही ऑक्टोबर माही दिमिनार सुट्टी काढून आव चुके लागे ते. परंतु विघ्न काय स्वरूप आपण काचा नाही खूप विघ्न आवाचं असे विघ्न आहे तो काही म्हणून छोटी मळी कोणी विदेशर आपण तमने नामने शेनच मालामचं विदेशर कसे हालचं विदेश मेकळा चले गेतो रिटर्न आयरो प्रश्नच छीचा जोपर्यंत वरती छोटी मळी नाही तोपर्यंत आपण असं काही अनेक भानगडीचं म्हणून काही छोटी मळी कोणी तो नंतर आज 8 दिन पूर्वी ओके लागे कि मग 8 दिने छोटी मळीचं मग 8 दिने सरू गामे समावचो. 18 डिसेंबर
संभाजीनगर उतरे वाळते विमानेर वेळ येते 7 वाजेर हम 6 वाजे ती जान होबे येते विमान उतर 9 वाजता 3 घंटा हम परेशान हो गए काय नहीं करन असो प्रश्न छ उतरे बाद तो वत्ती वंदन हम लाए 2-3 दिन बीडीएम रे हमार शेफ हेने बीडीएम रे छ कोण आणि आज हाई આપણે तिन्ही तांडे होती ती हरिलनाईक तांडा रामनाईक तांडा लक्ष्मणनाईक तांडा रामनगर तांडा लक्ष्मणनाईक तांडा केकत पांगरी गाव हे मारे शेर मार मित्र परिवार मार शे नातेवाईक गणगोत नायक कारभारी हसाबी नसाबी डायसाणे शेर होती थी आज शेर आशीर्वाद देती हमने हमारे भाई मळगो तुम्हारा खूप मोठा आशीर्वाद छ हमार पेक्षा ही हम तो खूप देवेन विनंती करते थे परंतु तम सुद्धा तमने ती आपुलकी वाटली ती की आपण प्रकाशकरण आपण वाटवतो 32 वर्ष म्हणजे काही सोपंच आहे एक तपच आपण 14 वर्षात तपकाचा दी तप करण आज आपण भाऊरो चेहरा आपण तमने हमने ये ठिकाणी दकागो और कारण मग तमने मार विनंती मान देता आणि तम शहन यात आहे आणि भाऊ सत्कार आपण करेलच शेर नम्रती सिरियल नम्रती आपण सत्कार करा परंतु तम आय कार्यक्रम में सहभाग लीधे और कारण मैं तुम्हारा शेर धन्यवाद दू छू तुम्हारा खूब खूब आभार मानू छू आणि प्रकाशन बोल रे आपल्या हुड्याक मग प्रकाशन बोलेल लगा रुचू कारण आपण जे काही बोलीचं भुलो कोणती पण 32 वर्ष सामळे रे येर आघात येते आणि ओन जे काही आजार हे म्हणजे दुखणे रो जीवच ओर करता ओर जे शब्दच तो थोडा म्हणजे हिंदी वन आवच पण आजारे कारणे ती शब्दवर स्पष्ट बोलता येईल तरी परंतु प्रकाश हा बोले तुझ प्रकाश आय एम कॉल यू टू I know you can understand English, Hindi, Marathi and our Lamanis also. Then you can understand Lamani but you can't express. Am I right? But I also understand English, Hindi and some Germans also. I learn in German because in एक महत्त्वाची बात कुजू આપણે માહિતી કોઈ જર જર્મન ભાષા શીખરો હેણો શાસન મહારાષ્ટ્ર શાસન જો કોઈ ભાષા શીખે સરો अनुदान દે રોજ આપણે ફક્ત ઘરગુલે રોજ अनुदान मालम आणि हागरारो म्हणजे आंगडा पिसा दिए पो मालम हेदा केर मतलब हानो ज शिके साके लोक सारो महत्त्वाची बात केरो छु रघुनाथ ब्या कारण जर्मन भाषा जर शिके तो महाराष्ट्रीय शासन ओन अनुदान दे रो छ आणि जर्मनेर माई तमार डिग्री फिग्री काही नको भाषा हारी हणो तो तमने न लाखी ती उच्च पगार काम होत मयो हाउस भाषा मात्री ताकत सो आप जैसे ही आप बोल सकेंगे हिंदी में अंग्रेजी में आपको मराठी पण येते ना मग काय अडचण इथं आल्यानंतर हे सगळे आपले तांड्यातील आपले सगळे नातेवाईक या ठिकाणी आलेले आहेत आपल्या सत्काराचा हा एवढा मोठा सोहळा ठेवलेला आहे तुम्ही या ठिकाणी आल्यामुळे हा जो आनंद आहे अगदी लहानापासून थोरापर्यंत अगदी गुलाब काका तुम्ही नाव घेतलं होतं ना हा ते हे आहेत ते हा नाना आणि ते आपले तिकडं मामा ते बसले ते सुद्धा पागलीवाडी ना सोपान मामा आहेत शंकर मामा सगळ्यांना नमस्कार जय शिवराम जो माझा जो प्रसंग घडला मी सगळं सांगितलं माझ्या भावाला सुभाषला ते तुम्हाला ते सांगितलं सगळं खरं आहे माझं नाव आहे प्रकाश जनार्दन जाधव वडिलांचं नाव आहे जनार्दन वासू जाधव तर तुम्हाला सुरुवातीशी सांगितलं ना
मी जिथे फिरलो सिंगापूरला, दुबईला, अबुधाबी, रशिया, थायलंड, माल्टा. तर मी आता फिरलो 4 कंट्रीमध्ये. मला येतात 8 भाषा: इटालियन, रशियन, नेपाली, हिंदी, इंग्लिश, माल्टीस. आणि लमानी मला येत नाही, थोडी येते पण एवढी येत नाही. आहे परत मी जातो 27 तारखेला. 27 तिथून मी जातो दिल्ली, तिथून जातो इस्तांबूल टर्की, तिथून जातो माल्टा. तर मला आता तिथून बघायचे आहे 3 फ्लाईट. मला जायला लागतात 12 तास विमानाला. 1 लाख. हो हो नाही सगळं 1 लाख. हो. माल्टा तिथला परिसर आणि इथला कसा वाटतो? तिथले स्वच्छ आहे, तिथली माणसं चांगली आहे, इथे पण चांगली आहे. इथं असं वाटतं की मी आलो स्वर्गामध्ये. हा माझा आहे परिवार आहे, ते मी गेलो कामाला भावासाठी. हो कसं वाटतं परिवाराला, आई वडिलांना भेटून? हो खूप चांगलं वाटलं, खूप चांगलं वाटलं. किती दिवसापासून सुरुवात होती? मला झाले शोधानी 1 वर्ष झाले. जेव्हा मला आला ब्रेन स्ट्रोक तेव्हा मला सगळं आठवलं. मी मेल पाठवली महाराष्ट्र पोलीसला, नाशिक पोलीसला, आणि जिथे काका राहत होते गुडराम काका ते पाठवली. काही मला उत्तर नाही आलं. तर मी तिथून पाठवलं ईमेल माझ्या वाईफला दिल्लीला. तर ते ईमेल प्रिंटआउट केलं आणि ते पाठवलं पांगरीला काकाला. तर ते पत्र भेटलं सुभाषला. त्यामुळं आमचा परिचय झाला. धन्यवाद. प्रकाशर मुंडे माहिती हे शब्द सामळेर बाद खरोखरच आश्चर्य वाटायचं की 32 वर्षे आंगाड्यावर वन इतिहास आठवायचं. याच ठिकाणी आपण घेऊ. तू तिघं उभा राहा. त्यांच्या आई वडिलांचं घ्या ना. तो भरभरून पेढा येते सर्व शेण आता यायचं. तो पत्रकार बांधवांना माझी एक विनंती आहे की आमचे दाजी जनार्दन जाधव आणि आमच्या भगिनी गुणाबाई जाधव या ठिकाणी उपस्थित आहे. તમે હેઠ જાઓ છે ને માય ઉઠે જો હેઠ ભેજ જાઓ ઓડી ती शूटिंग सुरू. 32 वर्षानंतर आपला मुलगा आपल्याला मिळालेला आहे. आणि आज तुमचं जाधव कुटुंब हे पूर्ण दिसत आहे. आपला मुलगा, आपल्या 4 मुली, जावई हे सर्व, आणि आपण मूळ ठिकाणी या ठिकाणी आलात. तर पहिल्यांदा प्रकाश आहे ही जी काही न्यूज तुम्हाला मिळाली तर आपल्याला कसं वाटलं? मला बरं वाटलं. तुम्हाला पहिल्या लोक सांगायचं की साधू आलं म्हणून, पण साधूला जे मी केलेले आहे तर मग तिच्या पायाच्या पुन्हा माझं पोरगा आलं. त्याला मी मुलगा म्हणून करणार, त्याला असं सोडणार. म्हणतो ना बाई, लोक म्हणतात की साधू प्रकाश आहे, साधू प्रकाश आहे. त्या साधू प्रकाश जरी असलं तरी मी त्याला कधी मध्ये आलं तर त्याला मी मदत करणार, मुलगा मानते त्याला मी. आणि जरी ते मला लोक म्हणायचं की कोणचं पोरग आहे, काय आहे, त्याला सांभाळते असं तसं, पण तोही मुलगा जे त्याच्याच पायाच पुन्हा मला माझा पोरगा भेटला. एक साधू मीच मुलगा आहे म्हणून गुणाबाई जवळ आला होता आणि ते संपर्कात आहे. आणि त्या साधूच्या माध्यमातून, कारण गुणाबाईने त्या साधूच्या मध्ये सुद्धा आपला मुलगा पाहिलेला आहे. आज खरा मुलगा जरी मिळालेला असेल तर तोही माझाच मुलगा आहे. त्याच्याच पुण्याईने त्याला दिलेल्या सहकार्यामुळेच मला खरा प्रकाश मिळाला, अशी भावना या ठिकाणी गुणाबाई व्यक्त करीत आहे. खरोखरच धन्य या माऊलीला. आज एक मानलेला मुलगा आहे आणि आज खरा मुलगा आहे. ही जी घटना आहे आपण फक्त चित्रपटामध्येच पाहतोय, परंतु या ठिकाणी वास्तवमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आपला मुलगा मिळालेला आहे अशी
जी बातमी तुम्हाला मिळाली आणि आज पूर्ण कुटुंब या ठिकाणी एकत्र आलेलं आहे, तर प्रकाश आहे ही बातमी ऐकून आपल्याला कसं वाटलं? बातमी ऐकून लय भारी आनंद झाला मग. सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. खरोखरच आज जाधव कुटुंब पूर्ण दिसत आहे आपल्याला या ठिकाणी. मी प्रकाश आणि त्यांच्या कुटुंबियाचं स्वागत करायची विनंती. आणि आपण सर्व या ठिकाणी थांबणार, शेहेन थांबेरचं, कारण शेन पेढा विटेवाळेचा आणि प्रकाशेर स्वागत जे करेवाळेचं म्हणून विनंतीचं की प्रकाशेर स्वागत करू. एकनाथ महाराज, बंजारा भूषण एकनाथ महाराज और साथोसाथ मगन सर आमेले ते वो भी स्वागत करेवाळेचं. आपण एकेनंतर एक वन बाय वन आहो, एकेनंतर एक. एकनाथ महाराज, बंजारा भूषण वो हा पेढा वाटप करो, काय अडचण नाही. जे भेटायचं म्हणून पेढा वाटप करो आणि जे सत्कार करेवाळायचं वो एकेनंतर एक यात आहो. आणि गर्दी करो मत. आजचा फोटोशूट हे अत्यंत आजच्या पद्धतीने स्वागत सत्कार सोहळा हे व्हायचं. आपल्यानी काय अडचण नाही. काय अडचण. गर्दी करो मत.